दुःखेष्वनुद्विग्नमनाः सुखेषु विगतस्पृहः वीतरागभयक्रोधस्थितधीर्मुनिरुच्यते. दुःखेष्वनु नुच्या खाली आघात, डोक्यावर दचा उच्चार, मनाः विसर्गाचा सचा उच्चार करायचा, पंचावळीत वीतराग भय, यच्या डोक्यावर कचा उच्चार, यच्या खाली अर्थातच आघात, क्रोधामध्ये विसर्गाचा स, स्थित धी, धी नंतरचा उच्चार करायचा आहे, रुच्यते रुच्या खाली आघात. दुःखेष्वनुद्विग्नमनाः, इथे थांबूया 8व्या मात्रेवर. सुखेषु विगतस्पृहः वीतरागभयक्रोधस्, इथे थांबूया. स्थितधीर्मुनिरुच्यते. दुःखेषु अनुद्विग्नमनाः, दुःखेषु म्हणजे दुःखात, दुःख आलेलं असताना, दुःखाची प्राप्ती झाली असताना, अनुद्विग्न मनाः, ज्याच्या मनात उद्वेग येत नाही, आणि सुखेषु विगतस्पृहः, आणि सुख असेल तरी तसंच निस्पृह, कोणतीही इच्छा नाही. वीतराग भय क्रोध, ज्याची आसक्ती, भय आणि राग हे नष्ट होऊन गेलेले आहेत, असा मुनी, त्याला स्थितधी उच्यते, स्थिर बुद्धी असलेला असं म्हटलं जातं. स्थिर बुद्धी कोणाची, ते ह्या श्लोकात भगवंत आपल्याला सांगतात. पहा, ज्याची बुद्धी निश्चल व अचल झालेली आहे, अशा स्थितप्रज्ञ पुरुषाचं लक्षण आता ह्या श्लोकापासून भगवंत सांगतात. आणि काय म्हणतात ते, तर आपण जरी एका ठिकाणाहून कुठेही हल्लो नाही, जिथं आहोत तिथेच आहोत, असं जरी असलं तरी आपण जोपर्यंत देहधारी आहोत तोपर्यंत जग सुख दुःख रूपी स्वरूपाने आपल्याकडे येणारच. मग दुःख कशी असतात, दुःख हे 3 प्रकारचे बघा. आध्यात्मिक दुःख आहेत, अधिभौतिक आणि अधिदैविक, अशी 3 प्रकारची दुःख आहेत. आता आध्यात्मिक दुःख म्हणजे काय, शरीराला आजार होणार, काहीतरी ठेच लागणार, वेदना होणार, कधी ताप येणार, मग माणसाला दुःख होणार, मला बरं कधी होणार असं वाटणार, त्याच्यामुळे याला म्हणायचं आध्यात्मिक दुःख. अधिभौतिक दुःख म्हणजे काय, दुसऱ्यांच्याकडून प्राप्त झालेलं दुःख, म्हणजे कसं, इतर माणसांच्याकडून ते आपल्याला काही बोलले, वाईट बोलले, दुःख वाटलं माणसाला, किंवा चोर आले, त्यांनी काही लुटून घेतलं, किंवा प्राणी, कोणतेही प्राणी, त्यांच्याकडून होणारा त्रास आपल्या शरीराला, हे सगळ्याला म्हणतात अधिभौतिक दुःख. कुत्रा चावला समजा, साप वाघ विंचू काटा काय जे चावेल, त्याला म्हणायचं, याला सगळं म्हणायचं अधिभौतिक दुःख. शरीराला वेदना तर झाल्या. आता अधिदैविक दुःख म्हणजे काय, पहा, आता अचानक कधी कधी काही घटना घडत असतात नाही का, जसं नदीला पूर आला, पुरात सगळं वाहून गेलं, दुष्काळ पडला, पीक सगळं गेलं, नष्ट झालं, भूकंप आला, घर पडलं, त्याच्यात माणसाचा जीव निघून गेला, सुनामी आली, त्यात माणूस गेला, आता हा कोरोना झाला, हे सगळे अधिदैविक दुःख आहेत. नैसर्गिक दुःख, याला आपण काय रोखू शकत नाही. पण स्थितप्रज्ञ माणूस असतो तो सुखाने काही गुरळत नाही आणि दुःखाने कधी उद्विग्न होत नाही. संपूर्ण भगवद्गीतेत भगवंतांनी भर दिलाय
तर तो विचार, चिंतन आणि समजूतदारपणा याच्यावर आणि सकारात्मक विचार माणसाने ठेवायला पाहिजे. याच्यासाठी भगवंतावर माणसाची ठाम श्रद्धा म्हणजेच माणसाचं आत्मबल हे वाढत असतं. संकटांना, दुःखांना सामोरं जाण्याची ताकद त्याला येत असते. आपल्या सर्वसामान्य माणसांचं कसं आहे बघा, काही दुःख आलं, गेले कोलमडून पडले, आता कसं होणार माझं म्हणत बसतो. जीवनात दुःखाचे प्रसंग हे प्रारब्धानुसार येणारच प्रत्येकाच्या. पण हेही लक्षात ठेवलं पाहिजे की सुख आणि दुःख ही कायम आयुष्यामध्ये राहणारच नाहीत. सुख आलं तरी थोडा वेळाच आहे आणि दुःख आलं तरी ते थोडा वेळाच आहे. सुखही येणार आहे, दुःखही येणार आहे, सुखही जाणार आहे, दुःखही जाणार आहे. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून मग त्यासाठी ह्या गोष्टी सहन करावे. ह्या पलीकडे काही पर्याय नाही. आपल्या मनात पहिला विचार येतो कसा, दुःख आलं आहे, आता हे किती काळ टिकणार, कसं होईल माझं, असं दुःख फक्त माझ्या जीवनात येतं का? मग आणखी विचार असा येतो, जगात कोणीच दुःखी नसेल का, मीच फक्त असेल का दुःखी? पण समर्थ असं म्हणतात की या जगात पूर्ण सुखी कोण आहे? जगी सर्व सुखी असा कोण आहे? विचारी मना तुझी शोधून पाहे, मनात वाचिरे पूर्व संचित केले, दया सारिखे भोगणे प्राप्त झाले, मना मानसी दुःख आणू नको. हे सगळ्यांना आहे, मग कशाला दुःखी होतोस रे बाबा? नको दुःखी हो. अहो प्रत्यक्ष भगवंतांना पण हे चुकलंय का बघा. प्रभू रामचंद्र यांना पण वनवासात जावं लागलंय, काट्या कुट्यातून चालावं लागलंय. भगवान श्रीकृष्णांचा जन्मच मुळी बंदिशाळेत झालाय बघ. काही दुःख नाही आहेत का त्यांना? भरपूर दुःख आहेत. मग जर परमेश्वर टाळू शकला नाही तर आपण माणसं कोण, कशी टाळणार? आपण एखादी पायाला ठेच लागली किंवा आणखी कुठे शरीराला काही इजा झाली, त्याच्यात काही ती जखम ठसठसायला लागली, अस्वस्थ होतो आपण, नाही का? पण आपण त्या वेळात आपलं मन जर दुसऱ्या क्षत्री रमवलं तर ते वेदना, ते दुःख होतच असतं, पण कमी वाटतात आपल्याला. म्हणून माणसाने आपल्या मनाला कुठेतरी गुंतवून ठेवलं नेहमी. कसं आहे, मन हा एक विचारांचा प्रवाह आहे. एक विचार संपला, दुसरा विचार सुरूच होतो ना. त्या विचारांना काही, प्रवाहाला ते काही अडथळा नाही कुठे, आणि सदा वाहता येतो बघा. आणि म्हणून मग विचार जर सकारात्मक असतील, भक्तीने पवित्र झालेले असतील तर ते सुखदायकच असतील ना. म्हणून दुःखेषु अनुद्विग्न मनाः, भक्तियुक्त आणि श्रद्धायुक्त विचार हे नक्कीच माणसाला भगवत चरणी स्थिर होण्यास नक्कीच मदत करते. सुखेषु विगत स्पृहा म्हटलेलं आहे. सुखप्राप्तीच्या बाबतीत संपूर्णपणे निस्पृह आहे. स्पृहा म्हणजे लोभ. एकदा जर माणसाला सुख प्राप्त झालं ना तर त्याला ते तसंच सारखं परत परत मिळावं असं वाटत राहतं. त्याला म्हणायचं स्पृहा, पुन्हा पुन्हा वाटली, पुन्हा पुन्हा सुख आपल्याला व्हावं, मिळावं, त्यातच मला आनंद मिळावा असं वाटणं म्हणजे त्याला म्हणतात स्पृहा. सुखाचा लोभ हे एक बंधन,
या जगात कोणतीच गोष्ट जशीच्या तशी परत परत येत नाही आयुष्यामध्ये. एकदा आली की झालं, संपलं. मग ते सुख परत मिळावं ही स्पृहा, आणि तसं घडत नाही म्हणून होणारं दुःख म्हणजे सुखेषु विगत स्पृहा. म्हणून आपण परमेश्वराच्या ध्यानामध्ये, त्याच्या नामस्मरणामध्ये मन रंगवून टाकावं, आणि मग आपल्याला जगाचा विसर पडेल. आणि म्हणून मग आम्ही दुःखी होऊच शकत नाही. कायम आनंद आणि आनंद. दुःखेषु अनुद्विग्न मनाः आणि सुखेषु विगत स्पृहा. असा माणूस सुख किंवा दुःख त्याच्या प्रभावाने किंवा अभावाने पण विचलित होतो. बघा बरं, आपण इतकी कीर्तनं आजवर ऐकली असतील, प्रवचनं ऐकलेली असतील, अनेक सत्संग केलेले असतील, चांगल्या लोकांच्या सहवासात राहिलं असू, सुविचार वाचले असतील, बरंच काही केलं असेल, नाही का? पण हे सगळं केलं तरी सुद्धा काय आपण त्या वाचनाचा, त्या ऐकण्याचा आपल्यावर किती परिणाम झाला असेल, प्रभाव झाला असेल आपल्या जीवनावर, तर प्रामाणिकपणे उत्तर दिलं ना आपण, काहीही घडलेलं नाहीये. आपल्या जीवनावर काही प्रभावच नाही. आपण नुसतं ऐकतो, छान आहे म्हणतो, सोडून देतो, त्याचा काही उपयोग नाही. आणि आपण काय करतो, आपली दुःख बसतो उघाड. आपली दुःख ऐकण्यात दुसऱ्याला काय रस नसतो. चार माणसं एकत्र जमली की जे म्हणत असतात, एक म्हणतो माझा गुडघा दुखतो, एक म्हणतो माझा हात दुखतो, एक म्हणतो कंबर दुखते, आणि अनेक काही दुखतच असतं प्रत्येकाचं काहीतरी. पण दुसऱ्यांना त्याचं काय, त्याच्यामध्ये ऐकण्यामध्ये काही असतं. जेवणात कसं आहे, मीठ जर नसेल ना तर ते अळणी जेवण माणसाला जात नाही का? तसं सुख दुःख हे दोन्हीही असल्याशिवाय त्याची मजाच कळत नाही माणसाला. सुख आलं तरी आधी दुःख होतं, किंवा दुःख आलं तरी आधी सुख होतं. हे कसं ते कळणारच नाही, कारण त्याची गोडी जर माहीत नाही आपल्याला, ते कसं असतं हेच जर नसेल तर आपल्याला दोन्हीची गोडी काही कळणार नाही. जीवनात सुख आणि दुःख ही केवळ प्रारब्धाने येत असतात. प्रारब्धाच्या धाग्याने प्रत्येकाचं जीवनाचं वस्त्र विणलेलं आहे बघ, आणि त्यानुसार ते येणार. जीवनातल्या सुखदुःखाने विचलित होण्याचा आपल्याला खरा तर काय अधिकारच नाही, पण आपण तरी सुखी किंवा दुःखी असतो. पण तो स्थितप्रज्ञ मात्र कसा असतो, तर दोन्हीही अवस्थेमध्ये, सुखामध्ये आणि दुःखामध्ये पण तो विचलित होत नाही. वीतराग भय क्रोध, ज्यांना सर्व प्रकारची आसक्ती, भय, राग याचा त्याग केलेला आहे. राग म्हणजे आपल्याला येतो तो राग, त्याचा अर्थ नव्हे. राग या शब्दाचा अर्थ संस्कृतमध्ये आवड किंवा आसक्ती असा आहे. आणि ही आसक्ती माणसाने सोडायला पाहिजे. तो खऱ्या अर्थाने विगत स्पृहो. जिथे जिथे आसक्ती आहे तिथं अपेक्षा आहे, जिथं अपेक्षा आहे तिथं उपेक्षा आहे. म्हणजे पहा, आसक्ती ही कशी असते. एखादा खाण्याचा पदार्थ आहे, आवडतो मला, तो पुन्हा पुन्हा खावा असं वाटतं. मग तो पदार्थ पुन्हा पुन्हा मला मिळावा याबद्दल मी आग्रह करतो, की याला म्हणतात आसक्ती. अडकतो मी त्याच्यात. तशीच तीच गोष्ट व्यक्तीची. कोणत्याही व्यक्तीची प्रथम भेट होते तेव्हा आपल्याला माहित नसतं तो कसा आहे,
चांगला आहे वाईट आहे, माझ्याशी मैत्री करेल नाही करेल नाही का माहीत नाही. पण ओळख झाली, व्यक्ती आवडली, हळूहळू रूपांतर त्याचं काय होतं, आसक्तीमध्ये होतं. जर ती व्यक्ती आवडली नाही तर टाळायचा प्रयत्न करतो, आणि आवडली तर पुन्हा पुन्हा भेटण्याचा आग्रह धरतो नाही का. तसंच परिस्थितीमध्ये, तसंच प्रसंगांमध्ये आपण अडकून राहतो आणि सुखी किंवा दुःखी होतो. पण स्थितप्रज्ञ कसा असतो, तर तो त्याला कोणाबद्दलही आसक्ती नसते, कोणाचा राग नसतो, सर्वांशीच तो प्रेमाने वागतो, आणि सर्व वस्तू, व्यक्ती, प्रसंग सगळ्यामध्ये तो परमेश्वराचं दर्शन घेत असतो. त्याला म्हणायचं वीतराग. दुसरं भय आहे. भय म्हणजे भीती, म्हणजे दुःखाची बाजू. भय हे दुःखच निर्माण करतं नाही. पण आपण बऱ्याच प्रकारची दुःख पाहिलेली आहेत, भय पाहिलेली आहेत, आणि त्यातलं सगळ्यात श्रेष्ठ कोणतं, तर वैराग्यम एव भयम. वैराग्य खरं प्राप्त होतं तेव्हा खऱ्या अर्थाने माणूस भयमुक्त होतो. भय बऱ्याच गोष्टी, विंचू काटा आता म्हटलं, पण प्राण्यांचं भय आहे, चोराचं भय आहे, राजाचं पण भय आहे, नंतर सगळ्यात मोठं भय आणि मृत्यूचं भय आहे. अशा बऱ्याच प्रकारचे भय आहेत. म्हणजे भगवंतावरचा भरोसा आहे, त्याला भय वाटण्याचं काही कारणच नाही, कारण भगवंत आहे, तो माझं सगळं भलं करणार आहे, भय मला भ्यायची काही गरजच नाही आहे. त्याची जशी इच्छा असेल तसं तो करेल. एक विवेकानंदांची गोष्ट सांगितली होती की एकदा विवेकानंद भारत भ्रमण करत होते. भारत भ्रमण करता करता ते काशी क्षेत्री आले. एक 4 दिवसाचा मुक्काम होता त्यांचा त्या ठिकाणी. ते धर्मशाळेत राहिले होते. दिवसभर अनेक लोक त्यांच्या दर्शनासाठी येत होते. त्याच धर्मशाळेत एक मांत्रिक आलेला होता, आणि तोही धर्मशाळेत त्यांच्या शेजारच्या खोलीतच उतरलेला होता, आणि त्यालाही भेटण्यासाठी लोकांची रांग लागत होती. 2 दिवसाच्या ओळखीनंतर त्या मांत्रिकांनी विवेकानंदांना विचारलं, एवढी लोक तुम्हाला भेटायला येतात, नमस्कार करतात, पण तुमच्याकडे कसली बरं विद्या आहे, कशा करता तुम्हाला ते एवढं भेटायला येतात. विवेकानंद म्हणतात, नाही, माझ्याकडे कसलीच विद्या नाहीये, पण मग एवढी लोक तर तुम्हाला नमस्कार करण्यासाठी येतात ना. हो, बरोबर आहे, येतात, पण माझ्याकडे कसलीच विद्या नाही, मी फक्त काली मातेचा निस्सीम भक्त आहे. खरं म्हणजे मी काहीच करत नाही, लोकांच्या कल्याणासाठी मी काली मातेला साकडं मात्र घालत असतो, असं म्हटलं विवेकानंद म्हणाले. विवेकानंदांनी सांगितलं की तुमच्याकडे काय विद्या आहे, विचारलं विवेकानंदांनी. तर तो म्हटला, मी घोर साधना करतो आणि अनेक भूत पिशाच यांना मी वश केलेलं आहे, आणि हे माझ्याजवळ असलेली जी भूत आहेत ना, ती सोडून दुसऱ्यांच्या अंगावर सोडतो आणि त्यांना ठार पण मारू शकतो. विवेकानंद म्हणाले, याला विद्या काय करायची, माझ्या हातात बंदूक असली तर मी सुद्धा लांबून ठार करू शकतो. तो तांत्रिक म्हणाला की माझ्यासारख्यांची काही चेष्टा नका करू, बघा फुकट जीव गमवायला लागेल. विवेकानंद म्हणले, अरे किती छान म्हणाले, कारण काय, मी तर एकटाच आहे, माझ्या मरण्याने कुणाचं नुकसान होणार नाही. तो म्हणला, मांत्रिक म्हणला, बघ बाबा, फुकट मरशील. विवेकानंद म्हणले, मी तयार आहे. ठीक आहे. विवेकानंदांनी आग्रह केल्यानंतर त्या मांत्रिकाने काय केलं, एका झाडाखाली विवेकानंदांना उभं केलं, आणि हातामध्ये काय त्यांचे वाजवण्यासाठी काही घेतलं साहित्य, आणि नंतर गळ्यात माळा घातल्या, आणि असं बरेच काय काय वेश वेगळा धारण केला मांत्रिकाचा. तोंडाने पुटपुटायला लागला काहीतरी. झालं.
मग काय तो म्हणायला लागला, माझी भूतं आता तिथपर्यंत पोचतील, विवेकानंदांना ठार मारतील वगैरे. तर कुठला रे काय उड्या मारायला लागला तो मांत्रिक, उड्या मारतोय, उंचच्या उंच उड्या मारतोय, कधी डाव्या बाजूला मारतो, कधी उजव्या बाजूला मारतो, आणि मोठ्या मोठ्यानं काहीतरी मंत्र पुटपुटतो. विवेकानंदांना काहीच फरक पडत नाही, काहीही परिणाम होत नाही त्यांच्यावर. झालं. मग आता त्यांच्यावर काही परिणाम होत नाही तेव्हा हा साधू म्हणला, काय करूया, मांत्रिक म्हटला, जाऊया आता विवेकानंदांच्या जवळ. आणि तो म्हणला की अहो, तुमच्याकडे नाही काहीतरी विद्या आहे नक्कीच, कारण माझी भूत आहे ना तुमच्यापर्यंत येतात आणि परत येतात तो माझ्याकडे. विवेकानंद म्हणले, मी सांगितलं तुम्हाला माझ्याकडे कसलीही विद्या नाहीये, मी फक्त काली मातेचा भक्त, एवढंच सांगितलं तुम्हाला, बाकी काही नाही माझ्याकडे. झालं असं सांगितल्यावर पुन्हा त्यांनी त्याच्या उड्या आणि हे सुरू झालं. असं 2-3दा करून बघितलं, काही विवेकानंदांवर परिणाम झाला. मग विवेकानंद त्याला म्हणले, अरे असं कुठं असतं का, म्हणले नुसत्या उड्या मारून आणि फुटफुटून काहीतरी, चल देवाच्या भक्तीच्या मार्गाला लाग, असं म्हणून त्यांनी मग त्याला तसं मांत्रिक किंवा मंत्र तंत्र ह्याच्यापासून त्याला लांब केलं आणि तो देवाच्या भक्तीच्या मार्गाला त्याला लावलं, सन्मार्गाला लागला, वाईट सगळ्या साधना सोडल्या आणि चांगला देवाचा भक्त झाला. आणि आता असा स्थितप्रज्ञ माणूस आसक्ती, भय आणि क्रोध यापासून मुक्त असतो आणि तो खरा भगवंताच्या भक्तीच्या मार्गाला लागला. आता समजा पहा, दुसरेपणाच्या भावनेतून राग येतो. म्हणजे माणसाला कसं बघा, दुसऱ्यांनी काही आपल्याला केलं, कुरापत काढली, राग येतो नाही का, त्यांनी मारलं, राग येतो. आपण आपल्याच दातांनी आपलीच जर जीभ चावली तर आपण काय करतो, राग येतो का, नाही. कारण चावणारा दातही आपलाच चावला गेलेला, कुठेही आपला, जीभही आपली, सगळं सगळं आपलंच आहे. मग आपल्याला तिथे दुसरेपणाची भावना नाही, मग राग येत नाही आपल्याला. 2 मिनिटं म्हणतो जीभ चावली, पोट चावला, पण राग नाही येत. तसंच पण दुसरी व्यक्ती आहे, दुसरं काही कारण घडलं तर माणसाला मात्र राग येतो. हा माणसाला जो येणारा राग आहे तो कमी करायला पाहिजे. आणि ही स्थिती कोण प्राप्त करू शकेल, तर ज्याची बुद्धी स्थिर आहे असा माणूस, म्हणजे मुनी. मुनी म्हणजे कोण, जो मननशील आहे तो मुनी, जो चिंतन करू शकतो आणि जो शास्त्राच्या मंत्राचा अनुभव घेतो तो मुनी. आणि त्याची बुद्धी स्थिर आहे. आणि बुद्धीला सावरायचं म्हणजे तिला शांत ठेवायचं, आणि हे शांत ठेवणं हा स्थितप्रज्ञ माणूस करू शकतो, असं या श्लोकात आपल्याला भगवंत सांगतात. श्लोक कसा म्हणायचा, दुःखेष्वनुद्विग्नमना सुखेषु विगतस्पृहः वीतरागभयक्रोधस्थितधीर्मुनिरुच्यते